शौर्य रणरागिणी न्यूज आयोजित गौरी गणपती घरगुती आरास सजावट स्पर्धेचा बक्षीस समारंभ थाटामाटात संपन्न। सविस्तर वृत्तांत। शौर्य रणरागिणी न्यूज आयोजित गौरी गणपती घरगुती आरास सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। यावेळी नाशिक शहरातील स्पर्धकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता। शौर्य रणरागिणी न्यूजचे या स्पर्धेचे पहिले वर्ष असून मोठ्या संख्येने याला प्रतिसाद मिळाला। या स्पर्धेचे पारितोषिक वितरण मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सम्यक धाम चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापिका अध्यक्ष तथा शौर्य रणरागिणी न्यूजच्या जाहिरात व्यवस्थापक राखीताई आत्माराम मोरे या होत्या। कार्यक्रमाचे आयोजन शौर्य रणरागिणी न्यूजच्या संचालिका तसेच मुख्य संपादिका सौ गायत्री योगेश लचके यांनी केले होते। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संपादक श्री योगेश गांगुर्डे, उपसंपादक गणेश जगदाळे सर, उपसंपादिका देवयानी आहेर, उपसंपादिका उज्ज्वल चौधरी, उपसंपादिका जयश्री बस्ते हे पदाधिकारी होते आणि या सर्वांच्या हस्ते स्पर्धकांना आणि विजेत्यांना पुरस्कार तसेच सन्मान चिन्ह देण्यात आले। यावेळी या स्पर्धेच्या वेळी पहिला क्रमांक निलेश गायकवाड यांना मिळाला, कारण त्यांच्या नाविन्यपूर्ण आरास म्हणजे 12 ज्योतिर्लिंगसह उज्जैनचा महाकाल असा अप्रतिम देखावा होता। दुसरा क्रमांक अश्विनी चौधरी यांना मिळाला, कारण त्यांच्या सदनी देखील पंढरीची वारी नाविन्यपूर्ण आरास बघायला मिळाली, ज्यामध्ये महाराष्ट्रातील सांस्कृतिक गोष्टींचे दर्शन होत होते। तिसरा क्रमांक रोहन आहेर यांना मिळाला, कारण यांच्याही गणपती आरासमध्ये एक वेगळेपणच आढळले। गणपती बाप्पाची मूर्ती संपूर्णपणे शाडूमातीची तर होतीच, पण त्यासोबत गणपती बाप्पासमोर निसर्गाला हानी पोहोचेल अशी कोणतीही कृत्रिम वस्तू दिसली नाही। संपूर्णपणे नैसर्गिक आणि पर्यावरणपूर्वक अशी आरास रोहन आहेर यांनी केली होती। आणि चौथा क्रमांक लकी ड्रॉ पद्धतीने रवींद्र जोशी यांना देण्यात आला। तसेच यासोबत काही विशेष उल्लेखनीय स्पर्धा आरास म्हणजे अरे थोरत हिचे प्रति केदारनाथचा देखावा, संजयजी देशमुख यांचे साधे आणि सुंदर गणपती बाप्पाचे रूप असे आणि अधिक स्पर्धकांच्या आरास अगदी लोभनीय होत्या। शौर्य रणरागिणी न्यूज संचालिका गायत्री लचके यांनी सर्व विजेत्या व स्पर्धकांचे अभिनंदन केले। या सर्व स्पर्धकांनी आपण केलेल्या सजावटीचे संपूर्ण माहिती सांगितली आणि या स्पर्धेत सहभागी झाल्यामुळे आनंद व्यक्त केला। त्यासोबत अशा या सुंदर उपक्रमाबद्दल शौर्य रणरागिणी न्यूज आणि टीमचे आभार मानले व दरवेळेस हा कार्यक्रम आयोजित करावा असे देखील सुचवण्यात आले। या सुंदर अशा उपक्रमाचे औचित्य साधून शौर्य रणरागिणी न्यूजच्या प्रसिद्ध प्रमुख पदी कुणाल जगताप सर, कार्य व्यवस्थापक पदी पंकज ठाकरे सर व नाशिक प्रतिनिधीपदी प्रसाद गायकवाड यांची नवनियुक्ती करण्यात आली। अशा पद्धतीने आनंदमय वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी आलेल्या सर्व स्पर्धकांचे तसेच प्रमुख पाहुणे यांचे आभार शौर्य रणरागिणी न्यूजचे संपादक योगेश गांगुर्डे यांनी मानले। तसेच विजेत्यांचे आणि स्पर्धकांचे मनपूर्वक अभिनंदन देखील केले। शौर्य रणरागिणी न्यूजसाठी योगेश गांगुर्डे, संपादक। समाजामध्ये काम करत असताना समाजाचा सन्मान झाला पाहिजे हे उद्दिष्ट हाती घेऊन एखादे सिनियर काम बाबा आहेत ते सुद्धा आपल्या इथं बातमी देऊ शकतात। इथे कुठल्याही प्रकारचं बंधन नाही। फक्त काय असणार आहे, इथे आमची कमिटी असणार आहे, संपादक, संस्थापक आणि आम्ही सगळी टीम त्याच्यात अनालिसिस करणार आहोत। कोणाचं मन दुखवलं जाणार नाही ना समाज व्यवस्थेमध्ये। सकारात्मक पद्धतीच्या बातम्या जास्तीत जास्त कसे अनेक वाचा फोडण्यासाठी आम्ही काम करणार आहोत। तर यासाठी हे मुक्त असणार आहे। त्यामुळे प्रत्येकाने आपली एक तरी बातमी या आणण्याचं काम करावं। याच निमित्तानं मला सांगावं वाटतं, कारण की गणपती घरगुती आरास सजावट ही जी स्पर्धा आहे हे याचं निमित्त आहे। आता हा पुढच्या वर्षी खूप मोठा कार्यक्रम आपल्याला घ्यावा लागेल। आता जबाबदारी वाढणार आहे। हा छोटेखानी जरी असला तर पुढच्या वर्षी तुम्हाला कालिदासमध्ये आपल्याला जावं लागणार आहे। त्याचं कारण असं की आपण ही सुरुवात केलेली, अर्थातच जे कोणी केलं नाही ते आपण करतोय, हे मला वाटतं अभिमानास्पद आहे। त्याच्यामुळे या त्यानंतर मेकन हा प्रथमच असा उपक्रम आहे की बरोबर जी कला आहे किंवा जे आपण कला कौशल्य दाखवून आपलं भेट, आपलं एक सुंदरसं चैतन्य, आपण जे आपली आपुलकी आपण दाखवतो या स्थानी बरोबर लावून त्याचं नियोजन करून ती आमच्यापर्यंत प्लस बाहेर सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवते चॅनलद्वारे। टाईमसाठी कार्याचा सन्माननीय
87 वर्ष जुनी त्या शॅडो मातीच्या त्यांची सेवा मी म्हणजे 14-15 वर्षापासून. पहिल्यांदा मला न्यूज चॅनलवाले त्यांनी माझी न्यूज दाखवली, मला त्याचा रिस्पॉन्स नीट दिला नव्हता. म्हणजे कारण पहिले मी त्रास दिला, नंतर घरी सरांनी 4 वेळेस विचारून मला नंतर त्यांनी मला घरी कारण काही आतापर्यंत आलो तर त्यांनी यावेळेस मला खरोखर चांगलं सहकार्य केलं, त्याबद्दल मी त्यांना आभारी आहे. आणि मी त्यांना अशी विनंती करतो की तुम्ही आमच्या दत्तमंदिराचे वगैरे जे काही न्यूज आहे इतर काही गोष्टी आहेत ती तुम्हाला येतं रोहन आहे. आणि माझा व्यवसाय केबल नेटवर्कचा आहे संपूर्ण रोहननगरमध्ये. आणि न्यूज चॅनल आमचे मित्र आहेत योगेशजी गांगुडे आणि मॅडम, त्यामुळे ह्या गोष्टींचा सहभाग घेण्याचं मागचं कारण हे आहे की आज लहान मुलं जेव्हा घरामध्ये घरगुती आरास करत असतात तर त्यावेळेस फक्त आपल्या घरातले माणसं खूप काहीतरी करताय, आणताय, बसवताय हे राहते. पण त्याच्या मागचं असं आहे की ही स्पर्धा जर छोटीशी जर कुठे चालू जर झाली तर पोरांमध्ये चैतन्य येतं की नाही आपला नंबर येणार आहे नाही येणार आहे. त्या हिशोबाने आपण ते त्यांनी प्रयत्न जो केलेला आहे तर मला नक्कीच असं वाटतं की ही जेवढ्या जास्त प्रमाणामध्ये पुढे पसरणार आहे तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये हे सगळं काही चांगलं. आणि याच्याने एक नवीन उमेद राहते की आता जसं की आता ज्यांना पण भेटलेलं आहे किंवा ज्यांना नाही भेटलेले पण त्यांना एक परत पुढच्या वर्षी अरे स्पर्धा आहे आणि त्या उमेदीने परत पहिल्यापासून काम करायला आपण सुरुवात करू. ते कुठेतरी तुम्ही आम्हाला अजून एक नवीन उमेद दिलेली आहे की अजून आम्ही चांगल्या प्रकारचं आणि चांगले देखावे करावे याची उमेद दिली. त्याच्याबद्दल मी सर्वात तुमचं धन्यवाद करतो. छोटं दुकान आहे किराणा संपर्क मिळालेला. मी एवढं सांगू इच्छितो की काही दिवस स्वप्न लवकर पूर्ण आणि गणपती बाप्पा खूप आशीर्वाद देऊ. आणि माझी संघटना जी आहे किरकोळ व्यापारी संघटना त्याला पूर्ण पाठीची आहे. तरी तुम्ही आवाज द्या. खूप सुंदर असा देखावा होता. म्हणजे पारंपरिक पण सांस्कृतिक पण सगळ्या गोष्टी त्याच्याबद्दल चॅनलला जोडले बाकीचं पूर्ण काही इतके होता. यांनी त्याच्या आहाराबद्दल पण थोडंसं सांगावं. आणि त्याची जी एक्झिट आहे झाली ती खूप एकदम म्हणजे छत्रपती नाही होता. खूप छान आहे सगळं बघून बघायचं. तर मग त्याच्या आहाराबद्दल पण सांगावं अशी आणि त्याच्यामध्ये काय मी प्राजक्ता निवेद करतात तेव्हाही कॅम्प सगळ्यात पहिले मी शौर्य रागिणींचे आणि शौर्य रागिणींचे खूप खूप आभार मानते. आणि लवकरच तुमचं जे छोटंसं कार्य आहे म्हणजे ज्यांची तुम्ही सुरुवात केली त्याचं एक मोठं वटवृक्ष व्हावं जशी मी थँक्यू सो मच. बोलण्याचं पण थोडंसं हे दिलं. मी माझ्या याचं सुद्धा सांगायचं झालं तर माझ्या गौरी ज्या आहेत त्या 87 वर्ष जुनी त्या शॅडो मातीच्या त्यांची सेवा मी म्हणजे 14-15 वर्षापासून करते. तर दरवर्षी आम्ही हीच प्रयत्न करत असतो की आपल्या जे नेचरला आहे किंवा आपल्या ज्या संस्कृतीला आहे त्याला सांभाळूनच पुढे चालतो. आपली संस्कृती इतकी सुंदर आहे. आपला सनातन धर्म म्हणा किंवा संस्कृती म्हणा किंवा आपले जे हिंदू आहे खूप सुंदर आहे. आपली संस्कृती आणि आपले जे सण वार सगळे इतके सुंदर आहेत ना की बाहेर देशामध्ये फिरायला जायची गरज नाही. सत्य सांगतो बाहेर देशातही जायची गरज नाही. इतकं सुंदर आपलं जे आहे ना संस्कृती आणि आपला देश आहे. त्याचंच एक दरवर्षी आम्ही काही ना काही वेगळी थीम घेतो. त्याप्रमाणे आमची फॅमिली सुद्धा एक थीम घेतली की त्याचे ड्रेसअप काय असणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय काय करायचं. पूर्ण आमची म्हणजे 5 भावांची आमची फॅमिली आहे. त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या जावा पुतणे वगैरे सगळेजण काम वाटून घेतो. आणि गणपती बाप्पा मंगलमूर्ती. शौर्य रणरागिणी न्यूजसाठी गायत्री लेचके, मुख्य संपादिका.